पुढची बातमी बीडच्या आश्रमशाळेमध्ये कामावरती न येताच पगार दिल्याचा आरोप आहे। संबंधित कर्मचारी संस्था चालकाच्या नात्यातील असल्याचा देखील आरोप आहे। कुटुंबातील मुलगा, 3 मुली आणि पत्नीसह 6 जणांची कागदोपत्री नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्यक्षात कामावर मात्र न येता सुद्धा नातेवाईकांना 4 ते 5 लाखांचा पगार दिला जात असल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे। कामावर न येता पगार घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे। हे पैसे ह्यांच्या खात्यावर पगार कशी पडतीये हे चौकशी जर समाज कल्याण संचालक सरकार हे जर करीत नसेल तर फार दुर्दैवी आहे। आणि आम्ही जर काम करून सगळं करून आम्हाला 5-5, 6-6 महिन्याची जर पगार भेटत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे सर? गरीब ते शाळेत येत नाहीत सर। कोणतेही कधी शाळेत आल्या नाही, कधी काही नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे, कमी जास्त तर लांब नाही, एक 15 दिवसाची, 20 दिवसाची, 15 जुलैपासून आतापर्यंत तरी CCTV चेक करावं, त्याच्यातून क्लिअर निघून जाईल।